शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर येथील शेतकरी आस्वत रोहिदास थोरवे हे 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7च्या दरम्यान जुन्नर शहरातील परदेशपुरा या ठिकाणी आपल्या शेतातील फ्लावर छोटा हत्ती गाडीतून विक्रीसाठी आणले असता त्या ठिकाणी एका इसमाने गाडी अडवून मी नगरपालिकेचा कर्मचारी असून तुम्ही पावती फाडा अशा प्रकारची मागणी थोरवे यांच्याकडे केली। थोरवे यांनी त्यांच्याकडे रितसर छापील पावतीची मागणी केली असता सदर कर्मचाऱ्याने थोरवे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर गाडीची चावी काढून घेतली व घाणेरडी शिवगाळीही केली। या सर्व प्रकारावरून शेतकऱ्यांची कशा प्रकारे दादागिरी करून लुटमार केली जात आहे हा प्रकार समोर आला असून जुन्नर नगरपालिका ही बाब गांभीर्याने घेईल का? शेतकऱ्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणणारे सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। डे टू डे न्यूज जुन्नर। बोला पैसे दे पैसे जाऊ दे काय हरकत नाही। हे दादागिरी करायचा आमचा धंदाच नाही। जे चूक नियम आहे तिथे नियम नाही बघतो तुझ्याकडे पैसे पावती पैसे दे मला नियमच चावीला हात नाही लावायचा चावी का नाही सोडणार मला पैसे नाही मग मी काय म्हणतो तुम्हाला मी म्हणलं नगरपालिकेत कोणाला सांगायचं मी येतो तिथं हे नाही शेतकऱ्याची पावती नाही शेत असं नाही ऐकून घ्या ऐकून घ्यायचा सवाल नाहीये मला तुम्ही हात पण उचललाय सगळ्यात महत्वाची गोष्ट हात उचलायची काही कारण नाही माझी काय पण तुम्ही हात उचलला तुम्ही लाव फोन लाव मला नाही फोन लावायचा नाही फोन लावायचाच नाही मला लाव फोन लाव फोन घासा दाबी ते एवढी दादागिरी घासा दाबायची इमानदारी गोष्ट हे नका अहो मी काय म्हणलं घासा दाबायची मग पैसे देत का नाही मला का नाही देत म्हणजे मला पावती द्या रीतसर पावती द्या ती पावती चालतच नाही मला नाही पावती रीतसर द्या मी पैसे द्यायला तयार आहे रीतसर पावती आणून द्या मला घासा दाबायची काय कोणती पद्धती तुमची घासा दाबितोय डाग मारून मला चल इथं मग तुला आता मग काय तुला पैसे भेटतील घासा दाबलाय ना तो पैसे जास्त नको बोलू तर काय मला पण वाद नाही घालायची मला रीतसर पावती दे संपला विषय तो नंबर दे मला घे 8999